शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची घोषणा झालेली आहे। 2 लाख रुपयापर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे आणि नियमित कर्जदारांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। पण आता या कर्जमाफीच्या घोषणेच्या अगोदर किंवा त्याचे निकष, अटी, नियम ठरण्याच्या अगोदर RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांना एक आवाहन केलेलं आहे। सावधानता बाळगण्याचं हे आवाहन आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यानं या गोष्टी पाळणं सुद्धा गरजेचं आहे, नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते। आता एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपल्याला बऱ्याच वेळेस जर आपल्याला साधं पीक कर्ज काढायचं असेल तर आपल्याला एक सवय लागलेली, आपण डायरेक्ट कधीच बँक मॅनेजरला जाऊन भेटत नाहीत, बरोबर आहे का नाही? कारण आपल्याला भीती वाटती, साहेब काय म्हणीन, हो म्हणीन का नाही। मग आपण एखादा मध्यस्थी त्याच्यात टाकतो, त्या मध्यस्थ्यामार्फत आपण त्या बँक मॅनेजरकडे जातो। कागद सगळे आपलेच द्यावं लागते, 7/12 द्यावं लागते, आधार कार्ड द्यावं लागते, पासबुक द्यावं लागते, सगळ्या गोष्टी आपल्याच वावरावर बोजा टाकावा लागतो, पण आपण मध्यस्थी घालीत असतो। आणि यामुळे होतंय काय शेतकरी मित्रांनो, जे असे मध्यस्थी असतात हे मध्यस्थी सध्या काय करायलेत, आता ही जी काही कर्जमाफीची घोषणा झाली याचे नियम, अटी, निकष आल्याच्या नंतर हे ठरणार आहे की नेमकी कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, यामध्ये कोणते पात्र शेतकरी होऊ शकतात, ते शासन निर्णय आल्याच्या नंतर आपण सविस्तर बघू। मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लक्षात हे आलंय की असे काही जे शेतकरी आहेत की या शेतकऱ्यांना बरेच मध्यस्थी लोक किंवा स्वतःला एजंट म्हणून घेणारे लोक हे काय फसवणूक करायलेत, तर शेतकरी जे थकबाकीदार असतील, काही नियमित असतील, यांना अगोदरच मी तुम्हाला कर्जमाफी मिळवून देतो, मॅनेजरसोबत माझे संबंध आहेत किंवा बँकेसोबत माझे संबंध आहेत आणि मी तुम्हाला कशाही प्रकारे या कर्जमाफीमध्ये बसवून देतो आणि तुम्हाला कर्जमाफी मिळवून देतो, अशा प्रकारचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लक्षात आलेलं आहे। आणि या माध्यमातून मग जे काही शेतकरी थकबाकीदार असतील, काही चालू बाकीदार असतील किंवा नियमित शेतकरी असतील, तर यांची या माध्यमातून फसवणूक होऊ शकते। त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने असं आवाहन केले, कोणत्याही शेतकऱ्यांनी अशा मध्यस्थीच्या भूलथापांना बळी पडायचं नाही। आपलं कर्जमाफीमध्ये नाव आलं का नाही, आपण कर्जमाफी मध्ये बसतो का नाही, याचा ज्यावेळेस शासन निर्णय येईल त्यावेळेस तर तुमच्या लक्षात येईल। आणि तो शासन निर्णयाच्या आल्याच्या नंतरही जर तुमच्या ही गोष्ट लक्षात आली नाही तर तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेतलेले आपण त्या बँकेकडे जाऊन याची सविस्तर चौकशी करू शकतो आणि मग आपल्या लक्षात येईल की आपण या कर्जमाफीमध्ये बसतो का नाही। म्हणून अशा कोणत्याही एजंटच्या नादी लागायचं नाही, असं आवाहन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं केलेलं आहे। आणि ज्यावेळेस कर्जमाफीचा शासन निर्णय येईल त्यावेळेस आपण त्याबाबतची सविस्तर माहिती या चॅनलच्या माध्यमातून देऊ। आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।